नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो पुन्हा एकदा व्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज आहे सॅटर्डे, वीकेंड सुरू झाला आहे. सो मुद्राला सुद्धा 2 दिवस सुट्टी असते आणि श्रेयसची पण सुट्टी आहे. आणि आज होतं मुद्राचं पॅरेंट्स डे सेलिब्रेशन स्कूलमध्ये. सो आम्ही तिथे मस्त टाइम स्पेंड केलाय. मस्त मुद्रा सोबत सगळ्या टीचर सोबत छान टाइम स्पेंड केला. खूप छान ऑर्गनाइज केलेलं मुद्राच्या स्कूलमध्ये. सो पॅरेंट्स डे सेलिब्रेशन तर झालेलंच आहे. आत्ता आम्ही निघालो आहोत मस्त डीमार्ट शॉपिंगला, कारण खूप महिन्यानंतर, जवळजवळ वर्षानंतरच डीमार्टला चाललो आहोत. कारण घराचं भरपूर काय काय सामान घ्यायचं होतं. सो मोस्टली काय होतं की ऑनलाईन सामान ऑर्डर करतो किंवा आजूबाजूचे जे आमचे ओळखीचे शॉप आहेत तिथून घेतलं जातं. पण आज सुट्टी सुद्धा होती, बाहेर पण पडलेलो आणि भरपूर सारं सामान घ्यायचं होतं. सो विचार केला मस्त डीमार्ट शॉपिंग करूया. आणि मला खूप आवडतं डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. एकतर स्वस्त मिळतंच आणि त्याबरोबर भरपूर सारी व्हरायटी असते, सगळ्याच गोष्टी एकत्र मिळतात. त्यामुळे आज मी चालले आहे डीमार्ट शॉपिंग. सो मी एन्जॉय करणार आहे आणि सोबतच तुम्हाला सुद्धा घेऊन जाते. तर काय काय शॉपिंग होते, काय काय नवीन गोष्टी डीमार्ट मध्ये आल्यात ते बघूया. चला तर. कुठे आहे गणपती बाप्पा? कुठे आहे? आता येणार आहे गणपती बाप्पा, येणार आहे. तू कुठे बघितलास? ही कोणती लँग्वेज? से वी आर गोइंग टू शॉपिंग. तर तुम्हाला समोर दिसत असेलच की मुद्रा झोपलेली. सो थोडा वेळ शॉपिंग केली आणि मुद्रा झोपून गेली. आणि अजिबात पॉसिबल होत नव्हतं की मुद्राला सांभाळणं आणि शॉपिंग करणं. त्यामुळे थोडंसं मी जसं जमेल तसं शूट केलं. थोडासा प्रयत्नसुद्धा केला की एका हाताने शूट करूया, पण ते काही जमत नव्हतं. आणि डीमार्टमध्ये खूप गर्दी होती वीकेंड असल्यामुळे. त्यामुळे मी थोडंसं अगदी शूट केलं. आणि बाकी मी काय काय घेतलं आहे घराचं सामान ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर हे बघा, थोडा वेळ श्रेयस, थोडा वेळ मी असं मुद्राला घेऊन फायनली शॉपिंग केली. तर हे आहे ते सामान जे काल मी डीमार्टमधून घेऊन आलेले. सो संध्याकाळी लेट झालेला, त्यामुळे सामान तसंच ठेवलेलं. आणि आत्ता हे सामान आहे ते सगळं मला व्यवस्थित लावायचं आहेत. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी एका साईडला काढून ठेवते. ज्या घरच्या किचनमधल्या गोष्टी आहेत, ज्या बाथरूमसाठी यूज करणाऱ्या, आणि अजून काही एक्स्ट्रा मी काही आणलेलं, त्या सगळ्या गोष्टी मी आता डिवाईड करणार आहे आणि त्याप्रमाणे सगळं लावून घेणार आहे. सो दाखवण्यासारखं असं काही स्पेशल नव्हतं, त्यामुळे मी मोस्टली काही नाही दाखवलं. आणि मुद्रा झोपली त्याच्यामुळे आम्ही जास्त काही वेगळं काही घेऊ पण शकलो नाही. जेवढं गरजेचं होतं घरचं सामान तेवढंच घेतलं. चला तर पटापट आता हे सगळं सामान आहे ते मी एका साईडला लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मंडळी, सगळं आणलेलं सामान आहे ते लावून झालेलं आहे. मोस्टली घराचं भरपूर सामान होतं. तर शॉपिंग जेवढी केली तेवढं सामान जे आहे ते घरात लावणं खूप कठीण होऊन जातं. कारण ज्या बाथरूमच्या गोष्टी आहेत, ज्या किचनमधल्या गोष्टी आहेत, त्या सगळं सेट करणं खूप वेळ जातो. त्यामुळे मुद्रा स्कूलला गेल्यानंतरच मी हे सगळं आवरून घेतलं आहे. दाखवण्यासारखं असं वेगळं काहीच नव्हतं. सगळं घरातलं रोजचं जे सामान असतं तेच होतं. फक्त आता मी ते सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे. आपल्या डाळी म्हणा, मसाले म्हणा, वेगवेगळ्या आपल्या जागेवर लावून ठेवलेले आहेत. आणि मस्त आता इथे मागे चहा बनतो आहे. मुद्रा यायचा टायमिंग झाला आहे, 10 मिनिटं आहेत. सो मुद्राला सुद्धा मी आता आणायला जाणार आहे. सो असा काहीसा आजचा दिवस होता. आणि त्यानंतर उद्या आहे नागपंचमी. सो कोकणामध्ये नागपंचमीला पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पातोळ्या बनवल्या जातात गोड म्हणून. सो ती एक स्वीट डिश आहे. कोकणकर आहेत त्यांना माहिती असेलच, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना सांगते आहे. आणि त्यांना मी दाखवणार सुद्धा आहे की मी पातोळ्या कशा बनवते. सो ही आहेत हळदीची पानं. सो ह्या हळदीच्या पानांपासून पातोळ्या बनवल्या जातात. खूप टेस्टी लागते. सो ही जी हळदीची पानं आहेत ती आपली घरगुती आहेत, अगदी बाहेरून विकत आणलेली नाही आहेत. घरीच रोपटं लावलेलं होतं, त्याची मुळं लावलेली होती, त्याला भरपूर अशी हळदीची पानं आली आहेत. त्यामुळे उद्या काढू शकणार नाहीये, त्यामुळे आजच मी ही पानं काढून ठेवली आहेत. त्याचे मी उद्या पातोळे कसे बनवणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. नमस्कार मंडळी, तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी निमित्तच मी बनवणार आहे पातोळ्या. सो पातोळ्याचा मी आज नैवेद्य दाखवणार आहे. आणि जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणाली की मी आज तुम्हाला पातोळ्या बनवताना दाखवणार आहे. सो आता मी घेते पातोळ्या बनवायला, कारण मुद्रा आता स्कूलमध्ये गेली आहे, बाकीचं जेवण सगळं झालंय.
फक्त हे व्हिडिओ करायचा होता म्हणून मी थोडंसं लेट बनवते. सो मी काय काय घेतलंय साहित्य आणि मी कसं बनवते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ही आहे सगळी तयारी. इथे मी घेतली हळदीची पानं जी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत. इथे मी घेतलं आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ जे भागवून त्याचं आता पीठ बनवणार आहे. सो पुढे मी तुम्हाला दाखवेनच. त्यानंतर इथे मी घेतले ओलं खोबरं आणि हे गूळ घेतला आहे, तूप आहे, वेलची पूड आहे. सो ह्याचं मला एक गोड सारण जे म्हणतात ते बनवायचं आहे. सो ही जी प्रोसेस आहे, हे जे सगळं साहित्य आहे ते आपण मोदकासाठी सुद्धा बनवतो. सो मोदकाचाच प्रकार एक आहे, फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे. सो मी प्रमाण सांगते कसं घेतलंय. ओलं खोबरं आहे ते मी 3 वाट्या घेतलंय आणि 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे. थोडंसं त्याला तूप लागेल, वेलची पूड लागणार आहे. आणि तर हे बघा इथे मी आता सारण रेडी करते. तर मी 1 चमचा तूप घातलं ज्याच्यामध्ये मी ओलं खोबरं आणि जे गूळ होता तो एकत्र आता मी मिक्स करणार आहे. जोपर्यंत हा गूळ आहे विरघळत नाही आहे आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून व्यवस्थित गूळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे. मग मी याच्यामध्ये ॲड करणार आहे वेलची पूड. तर हे बघा सारण आता रेडी झालं आहे. छान गूळ आणि खोबरं झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये घातली आहे वेलची पूड. आता मी गॅस बंद करणार आहे आणि पीठ जे आहे ते भागवून घेणार आहे. हे चून आहे ते आपलं रेडी झालेलं आहे गोड. सो आता मी पुढची तयारी करते ते म्हणजे पीठ रेडी. तर मंडळी झालं असं तर की मी पीठ भागवताना व्हिडिओ जो होता तो प्लेच केला नाही आणि सगळं पीठ होतं ते भागवून झालं, त्यामुळे काही शूट केलं नाही. तर मी तुम्हाला सांगते की हे पीठ मी कसं भागवलं. तर जेवढं पीठ घेतलेलं तेवढंच कप पाणी घेऊन ते गरम केलं, त्याच्यामध्ये तूप टाकलं, सोबतच चवीपुरतं मीठ टाकून त्याच्यामध्ये हळूहळू पीठ घातलं आणि ढवळून घेतलं आणि झाकण ठेवून छान वाफ काढली आणि अशा पद्धतीने त्याचे मी गोळे बनवून घेतले. आता हे जे पानं तुम्हाला दिसत आहेत ती मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे आणि त्याच्यावर थोडासा तेलाचा हात लावून जो गोळा आहे पिठाचा तो थापून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं सारण आहे ते घालायचं आणि फोल्ड करून ते वाफत ठेवायचं. तर मी जे पद्धतीने करते तसं पण सोपी पद्धत आहे. पण आपण चपातीसारखं पीठ लाटलं, त्याची पाती बनवली तरीसुद्धा चालतं. पण अशा पद्धतीने मी सगळे पातोळ्या रेडी करून घेतल्या आणि हे बघा वाफवायलासुद्धा रेडी झालेत. तर माझ्याकडे जी एक्स्ट्रा पानं होती तीसुद्धा मी वरती घालून छान ह्याला 15 मिनटं वाफवून घेतली. आता बघा मस्त पानाचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, सुगंध वास येतो आहे. तर अशा पद्धतीने पातोळ्या रेडी झाल्या.